नाशिक महानगरपालिकेत तब्बल 26 वर्षांनंतर महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिला गटासाठी आरक्षित झालाय आणि त्यामुळे भाजपला एक हाती सत्ता मिळाल्याने आता महापौर पदाच्या खुर्चीसाठी 16 महिला उमेदवारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। उच्च शिक्षित आणि सक्षम चेहऱ्याला संधी दिली जाईल असे संकेत गिरीश महाजन यांनी दिलेत। भाजपच्या गोटात आतापासूनच मोठी मोर्चे बांधणी सुरू असल्याचं आपण पाहतोय। नाशिकच्या प्रथम नागरिकपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। आपण पाहतोय नाशिकमध्ये 26 वर्षांनी महिला महापौर होणारे उच्च शिक्षित उमेदवाराला प्राधान्य मिळेल। त्याच्यामध्ये हिमगौरी आडके, दीपाली गीते आणि संध्या कुलकर्णी या नवनिर्वाचित नगरसेविकांची नावं समोर येत आहेत। त्याचप्रमाणे योगिता हिरे, दीपाली कुलकर्णी आणि स्वाती भामरे या देखील भाजपकडून निवडून आलेल्या नगरसेविका आहेत। यांची नावं सध्या नाशिकच्या महापौर पदासाठी चर्चेत आहेत।